हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर. तर इथे घेतला आहे कांदा, जिरे, हळद, सुहाना मटन मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काळा मसाला, कोथिंबीर, मीठ, अद्रक लसूण म्हणजे कोथिंबीर वगैरे असं मिक्स केलेली एक पेस्ट आहे. आणि तेल घेतलं आहे वाटीभर आणि मी तिकडे मसूर छानपैकी बॉईल करून घेतला आहे. व्हिडिओ जरा लॉंग आहे बट काय करू, कारण की रेसिपीज शूट करताना ते प्रॉब्लेम झाला होता. काही प्रॉब्लेम्समुळं व्हिडिओ लॉंग आहे बट फॉर यू ही शॉर्ट केलेली आहे, जशी जमेल तशी. इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे, जिरे टाकले आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा छान लाल होईसर असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर छानपैकी असा कांदा परतून घेतला तरच भाजीला चळते. आणि मी खरं सांगते, जेवढी तुम्ही डाळ घेणार असाल तेवढीच तुम्हाला तेवढंच तुम्हाला कांदा घ्यायचा चॉप करून, कारण की ते प्रमाणच आहे. तर इथे मी अद्रक लसूण व लाल मिरचीचा इथे वापर नाही आहे. इथे हिरव्या मिरचीची पेस्ट आहे. सॉरी गाईज, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मलासुद्धा काही सुचेना. आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. इथे सुहाना मटन मसाला टाकून घेऊया. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हे सर्व आपल्याला सगळे मगाशी सांगितलेल्याप्रमाणे मसाले टाकून घ्यायचे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता याला आपण छान परतून घेऊया. इथे बघू शकता, ही शूट केलेलं आहे म्हणजे मम्मी पप्पांनी व्हिडिओ. सो छान शूट केलेले आहे. तर इथे छान हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. लाल तिखट टाकलेलं आहे आणि मी कांदा परतवतानाच मी मीठ टाकून घेतलेलं. इम्पॉर्टंट, मीठ चवीनुसार तुम्ही टाकून घ्या. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढी बनवा. बट एक पद्धत तुम्हाला मी दर व्हिडिओमध्ये सांगत असते. प्रमाण तर जास्त व्हिडिओमध्ये नसते बट पद्धत सांगत असते. इथे मी टाकून घेणार आहे पाणी, जेणेकरून हे छानपैकी असं शिजवून घेऊया आपण. सॉरी गाईज, रिअली सॉरी. छानपैकी शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी. ह्याच्यात मी 2 ते 3 वाटी पाणी टाकून घेणार आहे. आता टाकून घ्यायची कोथिंबीर छानपैकी आपण मस्त टाकून घेणार. भरभरून कोथिंबीर टाका काहीच, तर छान लागेल भाजी. आणि आपण ह्याच्यात उकडून घेतलेले मसूर टाकणार आहोत. मसूर उकळवायची एक पद्धत आहे. जसं आपल्याला थोडंसं नॉईजला जरा प्लीज गाईज हे करा, लक्ष देऊ नका. मसूर अर्धा 1 तास भिजवायचा आणि उकळून घ्यायचा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू